नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यातील महाडीबीटी फार्मर्स योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पात्र झालेल्या परंतु अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या तुषार सिंचन, शेततळ, ठिबक सिंचन, कांदा चाळी तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबीकरिता शेतकरी पात्र झाले होते। यातील शेतकऱ्यांनी बाबींची खरेदी देखील केली आहे, मात्र हे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। आता अशा सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या वितरणासाठी मार्ग मोकळा झाला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी योजनांच्या अनुदानाबाबतचे काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। आता हे अनुदान कोणकोणत्या घटकांसाठी वितरित केले जाणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यामधील पहिला शासन निर्णय आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कॅफेटेरिया अंतर्गत सर्वसाधारण वर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग अशा तीनही घटकांचा 120 कोटी 33 लाख रुपयांचा निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। याचबरोबर राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ दिला जातो। या वैयक्तिक शेततळ्याच्या घटकाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। 6 कोटी 39 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याचबरोबर कृषी उन्नती योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना या अभियानाच्या अंतर्गत देखील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, जे शेतकरी पात्र झाले होते, अशा शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी देखील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या शासन निर्णयाद्वारे राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून 33 कोटी 33 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच RKVY अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाचे अंमलबजावणीसाठी देखील सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गाचा एकूण 4 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। याचबरोबर कृषी उन्नती योजना अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम योजनेसाठी सन 2024-25 करिता देखील निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम सन 2024-25 मध्ये राबविण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय देण्यात आला आहे। याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन 2024-25 मध्ये राबविण्यासाठी उर्वरित निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीसाठी निधी वितरित केला जातो। एकंदरीत अनेक दिवसापासून योजनांच्या संदर्भातील निधींचे विवरण रखडले होते। या काही शासन निर्णयामुळे या योजनांतील पात्र शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होण्यास मदत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।